बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांचा कॉल। आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ घ्या, उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आजही फोन केलेला आहे। बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन आलेला आहे, आश्वासन देण्यात येत आहे। आम्ही कर्जमाफी नक्की करू असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। थोडा वेळ घ्या, उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंशी बातचीत करून दिली होती। या दरम्यान सुद्धा फडणवीसांनी बच्चू कडू यांना आश्वासन दिलं होतं। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना फोन केलेला आहे। उपोषण मागे घेण्यासाठी सांगितल्याची माहिती आता समोर येते। थोडा वेळ घ्या, उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं। आपले प्रतिनिधी सूरज धाट आपल्यासोबत जोडलेत। सूरज, आपण पाहतोय काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, आज सुद्धा आश्वासन देण्यासाठी या ठिकाणी फोन केलेला आहे। आपण नक्कीच यावर मार्ग काढू, उपोषण मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नक्कीच आता जर पाहिलं तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये दोघांमध्ये फोनद्वारे संवाद झाले। साधारणतः 10 मिनिटं जे आहे बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीसांचा संवाद झाला। एकूणच जर पाहिलं तर बच्चू कडूंना उपोषण मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली। मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही, लेखी आश्वासनामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी समिती केव्हा गठीत होणार आणि किती दिवसामध्ये अहवाल येणार आणि केव्हा कर्जमाफी होणार याची संपूर्ण बच्चू कडूंना जे आहे लेखी या ठिकाणी पत्र पाहिजे। तोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही असा जो इशारा बच्चू कडूंनी या ठिकाणी दिलेला आहे। तर आता जर पाहिलं तर सरकारचा निरोप घेऊन जर पाहिलं तर मंत्री उदय सामंत काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहे। उदय सामंत आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर जर पाहिलं तर दुपारी 2 वाजता बच्चू कडूंनी जे आहे प्रहारच्या मुख्य पदाधिकारीची बैठक आणि तसेच ज्या शेतकरी संघटनेनी ज्या राजकीय नेत्यांनी जे पाठिंबा दिला त्यांच्यासोबत देखील बच्चू कडूंची चर्चा करणार आहे आणि साधारणतः 4 वाजेपर्यंत जो आहे आंदोलन पुढे न्यायचं की मागे घ्यायचं या संपूर्ण जो आहे 4 वाजता जे आहे बच्चू कडू निर्णय घेणार आहे। जी नक्कीच सूरज, आपण पाहतोय की गेल्या 1 आठवड्यापासून आपण पाहतोय बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करतायत। सध्या त्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच आता जर पाहिलं तर तिवसा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बच्चू कडूंचं सकाळी पुन्हा एकदा चेकअप केल्यानंतर जर पाहिलं तर त्यांचं तब्बल 7 दिवसांमध्ये जवळपास 5 किलोपेक्षा जास्त या ठिकाणी त्यांचं वजन घटलेलं आहे। त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे असं जे पत्र आहे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने तिवसा तहसीलदार प्रशासनाने दिलं आहे। बच्चू कडूंना पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांमार्फत आणि डॉक्टरांच्या मार्फत विनंती करण्यात आलेली आहे की तुमची प्रकृती नाजूक आहे। नक्की सूरज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।